नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। सध्या हेंद्रेवाडा परिसरात आपण आहोत। माझ्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर ही दुचाकी आपल्याला पाहायला मिळते। एक तरुण या ठिकाणी ही गाडी धुण्यासाठी आला होता, परंतु अचानक या गाडीने पेट घेतला आणि ही गाडी आपण जर पाहिलं तर दुचाकी या ठिकाणी जळून खाक झालेली आहे। हा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे। नेमकी कशामुळे ही सगळी घटना घडलेली आहे हे आपण जाणून घेऊयात। आणि महत्त्वाचं म्हणजे एक आठवड्यांपूर्वीच या गाडीची जी आहे ती शोरूम मध्ये सर्व्हिसिंग करण्यात आलेली। या गाडीचे मालक आपल्या सोबत जोडलेत। दादा, नेमकं काय घडलं? तुम्ही वॉशिंग करायला इथे गाडी आले होते? मैं गाड़ी धोने के लिए आया था अभी 10 मिनट पहले। तो गाड़ी धोया, फिर गाड़ी स्टार्ट किया और फिर गाड़ी मतलब स्टार्ट करके निकल ही रहा था, तब तो उसमें आग लग गई। और अभी एक हफ्ते पहले इसमें सर्विस सेंटर में सेंटर करके आया, बजाज शोरूम में। इधर अपने इधर सर्विस सेंटर में किए थे? हाँ। गैरेज में नहीं किए थे? नहीं, गैरेज में नहीं किया था। कुछ पेट्रोल का वगैरह लीकेज का बात आ रहा था कुछ? पहले लीकेज था इसका, तो वही दिखाने के लिए गया था। तो उन्होंने 20,000 में क्या क्या किया है पता नहीं, वो सब 20,000 रुपए लिया आपसे? 20,000 रुपये लिया मेरे से और गाड़ी का सारा काम करके दिया था। फिर अभी ऐसा आज ऐसा हो गया। और गाड़ी जैसे चलती रनिंग में नहीं रहती, बहुत कम रनिंग में है ये। क्या आपकी क्या मांग रहेगी अभी उनके शोरूम वालों के पास? क्या बोलोगे? तो उन्होंने क्या बना की थी? जब मेरी गाड़ी पूरी जल गई, उल्टा जब बनाया तभी अच्छी थी, जब नहीं बनाया था तब बनाने के बाद तो जल गई पूरी। आप डर गए क्या? नजदीक थे आप कुछ हो सकता था? ऑब्वियसली, मतलब मुझे तो होता ही ना, अगर मैं गाड़ी से निकल जाता था तो मेरा हाथ पैर जल जाता। सीधी बात है। नक्कीच आपण बघितलं ही गाडी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जळून खाक झालेली आहे आणि एक आठवड्यापूर्वीच शोरूम मध्ये या गाडीची सर्व्हिसिंग करण्यात आलेली। एक प्रत्यक्षदर्शी आहेत आपल्यासोबत, त्यांनी ही गाडी जळताना पाहिलेली। तात्काळ त्यांनी व्हिडिओचंही शूट केलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी आवाज देऊन जायचा आरडाओरडा केला आणि सगळ्यांना सावध केलं। दादा, तुम्ही इथेच होतात, काय घडलेलं नेमकं? आपण सगळ्यांना लगेच आवाज दिला? काय नाही, मी पण वॉशिंग सेंटरला झालेलो गाडी धुवायला। तर मी गाडी माझी लावली आणि याची गाडी जस्ट धुवून झालेली, तर मी बघितलं तर खालून एक छोटा स्पार्कल हे झाला आणि आग एवढी एवढी पेटलेली छोटीशी। तर मी त्याला पटकन सावध केलं, बाबा आग लागले। तेवढ्यात आपल्या वॉशिंग सेंटरवाल्यांनी पाणी सुरू केलं आणि पाणी मारलं, ती आग अजून भडकली। माझी गाडी तिथे लागलेली, मी पटकन गाडी काढून म्हणजे मागे घेतली तिथून आणि बाकीचे सगळे आले म्हणजे मदत करायला, पण आपल्याकडे इथे वाळू बिळू अवेलेबल नव्हती पटकन टाकायला। पाण्यामुळे अजून भडका घेतला फुल। ठीक आहे, व्हिडिओ पण आहे माझ्याकडे, तुम्हाला बघायची असेल तर। गाडी पूर्ण जळून गाडी अख्खी जळून खाक झाली। स्फोट बीट झाला असता अजून आजूबाजूला लोक होती, पण स्टील म्हणजे काय जीव हानी काय झाली नाहीये त्यात। पण तरी आपण काळजी हे करावी। आता उन्हाळा येतोय, अजून गाड्यांचं असं होऊ शकतं। बरोबर, नक्कीच आता उन्हाळाही येणार आहे आणि त्याच्यातच आपण बघितली गाडी अचानक गाडीने पेट घेतला आणि थोडंसं स्पार्क झाला असं ते दादा म्हणतात। प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते आणि लगेच गाडीने जातो भडका घेतला या ठिकाणी, परंतु समयसूचकता दाखवल्यामुळे तात्काळ जी आहे ती ही मोठी हानी या ठिकाणी टळलेली आहे। परंतु एक आठवड्यापूर्वीच सर्व्हिसिंग केलेल्या या गाडीची कशा प्रकारे अवस्था झाली आपण बघू शकतो। अगदी 10 मिनिटांपूर्वीच ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमुळे कुठेतरी एक भीतीचं वातावरण आहे। तो तरुण या ठिकाणी गाडी धुण्यासाठी आलेला आणि कुठे राहता? कुठे तुम्ही बदलापूरमध्ये? ये गणेश नगर में रहता हूँ। गणेश नगर परिसरामध्ये ते राहतात आणि आपण बघू शकतो गाडी वॉश करण्यासाठी भारत कॉलेजच्या जवळ असणाऱ्या या वॉशिंग सेंटरमध्ये ते आले। परंतु इथे आल्याच्या नंतर गाडी धुतली आणि धुतल्याच्या नंतर आपण बघू शकतो ही गाडी जी आहे ते अचानक गाडीने पेट घेतला आणि अचानक पेट घेतल्यामुळे आपण बघू शकतो ही गाडी या ठिकाणी जळून खाक झालेली आहे। परंतु या आजूबाजूला जे तरुण होते त्यांनी पटकन समयसूचकता दाखवली आणि ही आग जी आहे ती विझवलेली आहे। आणि या घटनेनंतर कुठेतरी एक भीतीचं वातावरण आहे। आपणही जर गाडी चालवत असाल तर तिची काळजी घेणं गरजेचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या तरुणाने जे गणेश नगर परिसरामध्ये राहतात त्यांनी मागच्या आठवड्यामध्येच गाडीची सर्व्हिसिंग जी आहे ते शोरूम मध्ये जाऊन केली होती। त्यामुळे कशा प्रकारे त्यांनी काम केलं त्याच्यावरती ही जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण होते। त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही जेव्हा शोरूमला गेले तेव्हा काय समस्या होती? एक आठवड्यापूर्वी जेव्हा समस्या मतलब पेट्रोल लीकेज था और इंजन का ऑयल लीकेज था, तो उन्होंने सब कुछ चेंज किया। उसका मतलब मेरे को बताया, ये सब चेंज किया। और एक हफ्ता गाड़ी उनका रखा था, एक हफ्ता उनके पास गाड़ी थी मेरी पूरी, एक हफ्ता पड़ी थी। और तो उसके बाद अभी मैं रिसेंटली एक हफ्ता पहले मतलब ये मंडे को लेके आया था गाड़ी को, और आज ऐसा हो गया मेरे साथ। 20,000 रुपए लिया? 20,000 रुपये लिया उसका। किधर वो शोरूम किधर है? शोरूम इधर बजाज शोरूम, अपना ईस्टर के ब्रिज क्रॉस करेंगे ना, पहले जो शोरूम पड़ता है उधर। नक्कीच आपण बघितलं एक आठवड्यापूर्वीच ही गाडी जी आहे ती शोरूम मधून आणलेली आणि पेट्रोल लिकेज आणि ऑइल लिकेजची समस्या त्यांनी घेऊन ते शोरूम मध्ये गेले होते। तब्बल 20,000 रुपये त्यांच्याकडनं घेतलेले आणि आता आपण बघू शकतो ही गाडी वॉश करण्यासाठी भारत कॉलेज जवळील वॉशिंग सेंटरमध्ये आणल्याच्या नंतर जे आहे ते अचानक या गाडीने पेट घेतला आणि त्याच्यामुळे आपण बघू शकतो गाडी जळून गेलेली आहे। समयसूचकता दाखवली। जे तरुण या ठिकाणी होते ते तात्काळ धावत आले आणि त्यांनी जे आहे ते या ठिकाणी पटकन आग विझवली। परंतु कुठेतरी मोठा धोका नाकारता येत नाही। जर ही
वॉशिंग सेंटरच्या जवळ गाडी होती म्हणून ठीक आहे, पण दुसरीकडे कुठे असेल किंवा ते गाडी चालवत असेल तर एक भयानक असं काही घडलं असतं, परंतु सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार जो आहे तो घडलेला नाही आणि या घटनेनंतर एक भीतीचं वातावरण आहे. आता उन्हाळा जवळ येणार आहे, त्यामुळे दुचाकी स्वारांनी आपल्या गाडीचं वेळोच्या वेळी सर्व्हिसिंग करावी. अशी काही घटना घडत असेल, काही लिकेज असेल तर तात्काळ गॅरेजमध्ये जाऊन ते दाखवावं. आपण बघू शकतो हा धक्कादायक प्रकार जो आहे तो बदलापूरच्या भारत कॉलेज जवळील असणाऱ्या हेंद्रेपाड्याच्या वॉशिंग सेंटर परिसरामध्ये घडलेला आहे. तरुण तात्काळ या ठिकाणी जी मुलं होती ती लगेच धावत आली. त्यांनी या ठिकाणी आग लागल्याच्या नंतर या दुचाकीने पेट घेतल्याच्या नंतर आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत आणि त्या साईडने आपण जर पाहिलं तर संपूर्ण ही गाडी जी आहे ती जळून खाक झालेली आहे. एक आठवड्यापूर्वी सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन जे आहे ते संपूर्ण या गाडीचं काम करण्यात आलेलं, तेव्हाही ऑइल लिकेज होतं असं ते म्हणतात आणि पेट्रोल लिकेज होतं, परंतु आज वॉशिंग सेंटरला आणल्याच्या नंतर अचानक गाडीने पेट घेतला आणि या घटनेमध्ये ही गाडी जी आहे ती जळून पूर्ण खाक झालेली आहे. येणाऱ्या काळात उन्हाळा येणार आहे, त्यामुळे दुचाकी स्वारांनी आपली काळजी घेणं गरजेचं आहे, गाडीची काळजी घेणं गरजेचं आहे. गाडीमध्ये काही समस्या असेल तर वेळेत तिचं निदान करणं गरजेचं आहे. गॅरेजमध्ये दाखवून, सर्व्हिस सेंटरला दाखवून ते काम वेळेत करणं गरजेचं आहे, नाहीतर अशा घटना ज्या आहेत त्या होऊ शकतात. बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.